कीर्तनकार प्रवचनकार ही महाराष्ट्राची ताकद आहे. वारकऱ्यांच्या केसालाही धक्का लावण्याची हिंमत कुणी करू नये अशा शब्दात एकनाथ शिंदेंनी काँग्रेस नेते बाळासाहेब थोरातांना सुनावलंय. कीर्तनकार संग्राम भंडारेंनी केलेल्या वक्तव्यामुळे सध्या संगमनेरमध्ये काँग्रेस आणि महायुतीत जोरदार धुसफूस सुरू आहे. शिवसेनेचे आमदार अमोल खताळ यांना निवडून दिल्यानंतर निवडणुकीनंतर आज पहिल्यांदाच एकनाथ शिंदेंनी मतदारांचे आभार मानण्याकरता आभार सभा घेतली. यावेळी त्यांनी काँग्रेस आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा जोरदार समाचार घेतला. ही वारकरी महाराष्ट्राची ताकद आहे आणि म्हणून या वारकऱ्याच्या केसालाही धक्का लावण्याची हिंमत कोणी करू नये. मी यापूर्वी देखील मुख्यमंत्री असतानाही बोललो, आजही बोलतो, या वारकऱ्यांच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे आहोत, कारण हा वारकरी एक महाराष्ट्राची परंपरा आहे. 27 ऑगस्टला संपूर्ण महाराष्ट्र गणपती बाप्पांच्या आगमनात व्यस्त असणार आहे आणि त्यावेळी मनोज जरांगे समर्थकांसह जालन्याच्या अंतरवालीतनं मराठा आरक्षणासाठी मुंबईच्या दिशेने कूच करणार आहे. 29 ऑगस्टला गणपती घेऊनच मुंबईत प्रवेश करायचा असा निर्धार त्यांनी बीडच्या मांजरसुंबा गावात पार पडलेल्या सभेत व्यक्त केलाय. दरम्यान या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आज दुपारी 12 वाजता मनोज जरांगे यांची पत्रकार परिषद होणार आहे. या पत्रकार परिषदेत मनोज जरांगे काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. आणि या सगळ्या संदर्भात अधिक माहिती आपल्या प्रतिनिधींकडून जाणून घेऊया. मनोज जरांगेंनी गेल्या 1.5 वर्षामध्ये जवळपास 7 उपोषण केल्यानंतर आता मुंबई आंदोलनाची हाक दिलेली आहे. आजच्या पत्रकार परिषदेमध्ये मनोज जरांगे कदाचित त्या ठिकाणी नेमकं कुठल्या स्वरूपाचं आंदोलन करायचं आहे याबद्दल स्पष्टता करतील असं वाटतंय. कारण गेल्या काही दिवसापासून मुंबई आंदोलनाची तर हाक दिलेली आहे, मात्र तिथं नेमकं काय करायचं आहे हे काही मनोज जरांगे यांनी आतापर्यंत स्पष्ट केलेलं नाही. तिथे आंदोलनाची नेमकी भूमिका काय असेल हे पाहणं महत्त्वाचं आहे. एकूणच मनोज जरांगे आजच्या पत्रकार परिषदेमध्ये पुढच्या आंदोलनाची नेमकी भूमिका काय असेल मुंबईच्या ते स्पष्ट करणार आहेत. आणि हे एक आहे की सरकारचे प्रतिनिधी अद्यापर्यंत त्यांच्याकडे आले नाहीत, त्या दृष्टीनं ते काही आवाहन करणार आहेत का याबाबत पाहणे महत्त्वाचं आहे आणि ते आजच्या पत्रकार परिषदेमध्ये बऱ्याच अंशी स्पष्ट होण्याची शक्यता आहे. दरम्यान कालच्या संपूर्ण सभेमध्ये मनोज जरांगेंचा रोख मुख्यमंत्री फडणवीसांवर होता. मुंबईत पोहोचल्यावर आपल्याला फूट पाडण्यासाठी सरकार डावपेच आखू शकतं अशी शंका मनोज जरांगेंनी बोलून दाखवली. श्रीमंत मराठ्यांनी वाहनांच्या स्वरूपात मोर्चासाठी मदत करावी असं आवाहन देखील त्यांनी केलंय. यावेळी आरक्षण घेतल्याशिवाय माघार घ्यायची नाही असं चंग त्यांनी बोलून दाखवलंय. तर जरांगेंनी मराठा समाजाला काय आवाहन केलंय ते बघूया. 29 ऑगस्टला आपल्याला मुंबईला जायचं. 27 ऑगस्टला आपण सकाळी 10 वाजता अंतरवालीतून निघतोय. मुंबईला सगळ्यांनी शांततेत जायचंय. आरक्षण घेऊन येताना शांततेत आपण आपल्या घरी यायचं. बाय बापा हो, शेवटची फाईट आहे. अशी जमून हाणायची. मराठ्यांच्या डोक्यावर आरक्षण घेऊन विजयाचा गोला लाट टाकायचा. सगळ्यांना सांगा मुंबईला चल. तर लोकशाहीमध्ये सर्वांना आंदोलन करण्याचा अधिकार आहे. राज्य सरकारने मराठा समाजाला 10% आरक्षण दिलंय अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री फडणवीसांनी दिली. मी मुख्यमंत्री असताना आणि त्यानंतर शिंदेसाहेब मुख्यमंत्री असताना 10% आरक्षण आपण दिलेलं आहे. ते आरक्षण चाललेलं आहे. त्यामुळे मला असं वाटतं की महाराष्ट्र सरकारने मराठा समाजाकरता खूप मोठ्या प्रमाणात काम केलेलं आहे. पुढेही आम्ही करणार आहोत. व्यक्तिगत द्वेषाने पछाडलेल्या जरांगेंनी पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांच्या आईचा अपमान केलाय. सुसंस्कृत महाराष्ट्र जरांगेंना माफ करणार नाही. भाजप आमदार चित्रा वाघ यांनी अशी एक पोस्ट केली. असं करणारा छत्रपती शिवाजी महाराजांना मानणारा असूच शकत नाही असाही पोस्टमध्ये उल्लेख आहे. तर हे एक्सपोस्टमध्ये चित्रा वाघ म्हणतायत सुसंस्कृत महाराष्ट्र जरांगेंना माफ करणार नाही. डीजेवर बंदी घातली. मुंबई उच्च न्यायालयाने कायद्याची अंमलबजावणीची जबाबदारी पोलिसांवर. आणि जरांगे घसरतात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आईवर. व्यक्तिगत द्वेषाने पछाडलेल्या जरांगेंनी पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांच्या आईचा अपमान केलाय. असं करणारा व्यक्ती छत्रपती शिवाजी महाराज यांना मानणारा असूच शकत नाही असं या पोस्टमध्ये म्हणतायत चित्रा वाघ. आम्ही कधीच कर्जमाफीच्या घोषणेपासून बाजूला गेलो नसून शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यावर ठाम असल्याचं अजित पवार म्हणतात.
कर्जमाफीच्या बाबत घ्यायचा असेल निर्णय तर त्याची अंमलबजावणी करताना सगळ्या आर्थिक बाबी तपासाव्या लागणार आहेत आणि याबद्दल एक कमिटी नेमल्याचं अजित पवारांनी म्हटलं. दरम्यान याआधी कर्जमाफीचं आश्वासनच दिलं नसल्याचं सांगणाऱ्या अजित पवारांनी पुन्हा एकदा कर्जमाफी देण्यासंदर्भात भाष्य केलं. निवडणुकीच्या काळामध्ये पत्रकार मित्रांनो अनेक राजकीय पक्ष वेगवेगळ्या पद्धतीनं घोषणा करतात. आम्ही शेतकऱ्यांच्या बाजूचेच आहोत, आम्ही शेतकऱ्यांना कर्जमाफी देणार नाही असं कधीही म्हटलेलं नाही. योग्य वेळ आल्यानंतर आमची ती कमिटी आहे, ती कमिटी त्याच्याबद्दलची माहिती त्या बाबतीमध्ये देईल. पण आम्ही कधीही केलेल्या घोषणेपासून बाजूला गेलेलो नाही. आम्ही योग्य वेळ आल्यानंतर ती कर्जमाफी देणार. कराडमधल्या मुक्कामानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार कोल्हापूरमध्ये दाखल झालेत. अजित पवारांना कराडमधल्या वाहतूक कोंडीचा फटका बसला, त्यामुळे त्यांना कोल्हापूरऐवजी शासकीय विश्रामगृहात मुक्काम करावा लागला. आज सकाळी ते कोल्हापूरमध्ये दाखल झाले. कोल्हापूर विश्रामगृहात ते नागरिकांच्या गाठीभेटी घेणार आहेत आणि गाठीभेटी झाल्यावर जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आढावा घेणार आहेत. या आढावा बैठकीनंतर अजित पवारांची पत्रकार परिषद देखील होणार आहे. लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांच्या पडताळणीला अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी नकार दिलाय. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून तपासणीचं काम बंद पडलंय. त्यामुळे आता पर्यायी यंत्रणा उभी करून त्याद्वारे तपासणीचं काम सुरू करण्याची मोहीम सरकारकडून हाती घेतली जाणार आहे. महिला आणि बालकल्याण विभागाकडून ही माहिती मिळते. ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी अमित शहांना पत्र लिहिले आहे. निफाड सहकारी साखर कारखाना पुन्हा सुरू करण्याबाबत केंद्रीय गृहमंत्र्यांना पत्र लिहिण्यात आलंय. कारखाना पुन्हा सुरू करावा अशी पत्राद्वारे मागणी करण्यात आली. मंत्री नितेश राणे आज वराह जयंती साजरी करणार आहेत. मुंबई, नवी मुंबई आणि ठाण्यात वराह जयंती निमित्ताने नितेश राणे महाआरती करणार आहेत. चेंबूर पश्चिमेतील बीएमसी कॉलनीत महाआरतीचं आयोजन करण्यात आलंय. तर नवी मुंबईच्या कोपरखैर आणि सेक्टर 23 मधील गुरुद्वाराजवळही नितेश राणे महाआरती करतील. तसंच ठाण्यात इंदिरानगर वागळे इस्टेट परिसरातही नितेश राणेंच्या हस्ते महाआरती होणार आहे. मनतारातील सर्व हत्ती परत करा अशी मागणी करणाऱ्या याचिकेवर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. न्यायमूर्ती पंकज मित्तल आणि न्यायमूर्ती प्रसन्न वराळे यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी होईल. मागील सुनावणीच्या वेळी मनताराला प्रतिवादी केलेले नसल्यामुळे त्यांना प्रतिवादी करून घेण्याच्या सूचना न्यायालयाने केल्या होत्या. त्यामुळे आजच्या सुनावणीत नेमकं काय होणार पाहणं महत्वाचं आहे. आता बातमी नाशिकमधून आहे. गणेशोत्सवाला अवघे 2 दिवस उरले आहेत. मात्र नाशिक शहरातल्या गणेशोत्सव मंडळांना अद्याप पालिका प्रशासनाकडून परवानगीच मिळाली नाहीये. त्यामुळे शहरातील अनेक गणेश मंडळांनी गणेशोत्सवावर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिलाय. सोयी सुविधांचा अभाव आणि परवानग्या देण्यास दिरंगाई यामुळे मंडळांनी उत्सवावर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिलाय. अवघ्या 2 दिवसांवर गणेशोत्सव असून मुंबईकर आणि ठाणेकर कोकणवासी आपल्या गावी जाण्यासाठी निघालेत. ठाणे रेल्वे स्थानकावर मांडवी एक्सप्रेस पकडण्याकरता फलाट क्रमांक 7 वर कोकणवासियांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. ठाणे रेल्वे स्थानकावर मांडवी एक्सप्रेस आलेली आहे. जीआरपीएफ असेल, आरपीएफ असेल, ते सुरक्षेच्या दृष्टीने मोठ्या प्रमाणात लाईन आपल्याला शोधताना दिसून आलेली आहे. गेल्या 24 तासांपासून ही जे कोकणकर वासी आहे ते लाईन लावून आपल्या गावीसाठी जाण्यासाठी निघालेले आहेत. आपण काही प्रवासी आहेत त्यांच्यासोबत बातचीत करण्याचा प्रयत्न करू. दादा, किती वाजता आले आहेत? आता ट्रेन आलेली आहे, काय सांगाल? काय नाही, आता ट्रेन मध्ये बसत काय सांगणार अजून. ट्रेन काय टायमावर चालले? आई कुठे चालले? गणेश उत्सवाची तयारी झाली आहे? झाली ना. आता ट्रेनचा प्रवास कसा असणार आहे? एकदम मस्त. नक्कीच ट्रेनचा प्रवास एकदम सुखकर होणार आहे अशी आशा घेऊन आता जे प्रवासी आहेत ते सध्या आपापल्या गावी जाताना आपल्याला पाहायला मिळतंय. व्हिडिओ जर्नलिस्ट विनय राजवरचा एचएस पंचायत, एबीपी माझा, ठाणे. गणेशोत्सव कालावधीत मुंबई नगरी रात्रंदिवस गजबजून जाते. भाविक रात्रभर शहरात फिरत असतात आणि हीच बाब लक्षात घेत गुंदवली, दहिसर, अंधेरी पश्चिम ही मेट्रो 2 आणि मेट्रो 7 या गणेशोत्सवादरम्यान रात्री 12 पर्यंत सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय. या फेऱ्यांमुळे 28,000 अतिरिक्त प्रवासी उत्तर पश्चिम व उत्तर मुंबईतल्या गणपतींचं दर्शन घेण्यासाठी मध्यरात्रीपर्यंत मेट्रोनी प्रवास करू शकणार आहेत. 27 ऑगस्ट ते 6 सप्टेंबर या 11 दिवसात अखेरची मेट्रो रात्री 11 ऐवजी 12 पर्यंत असेल. त्यामुळे 12 फेऱ्या वाढवण्यात आल्या. या मेट्रोच्या एका गाडीची क्षमता 2,280 प्रवासी. प्रेमविवाह केला असतानाही गर्भवती पत्नीवर सातत्याने संशय घेणाऱ्या पतीने तिची निर्घृण हत्या केली. त्यानंतर तिच्या मृतदेहाचे तुकडे करून मुसी नदीत फेकलेत. हैदराबादच्या मेडीपल्ली भागातली ही हृदयद्रावक घटना आहे.
27 वर्षीय महेंद्र रेड्डी असं आरोपी पतीचं नाव आहे. एकेकाळी प्रेमाने सुरू झालेलं हे नातं संशय, जळफळाट आणि वादामुळे भीषण हत्या प्रकरणाकडे वळलं. या घटनेमुळे हैदराबाद हादरले आणि परिसरात संतापाची लाट आहे. स्वाती 5 महिन्यांची गर्भवती असतानाही दाम्पत्यात भांडणं सुरू होती. 22 ऑगस्टला स्वातीने माहेरी जाणार असल्याचं सांगितलं. ते ऐकून महेंद्र संतापला. त्याने 23 ऑगस्ट रोजी पत्नीचा गळा दाबून हत्या केली आहे. त्यानंतर मृतदेहाचे कुऱ्हाडीने तुकडे करत नदीत फेकण्यात आले.